Today's motivational quote: if you are born poor, it is not your mistake, but if you die poor, it is your mistake. माहिती आहे तुम्हाला याचा अर्थ? गरीब म्हणून जन्माला येणे हा तुमचा दोष नाही, पण गरीब म्हणून मरणे हा तुमचा दोष आहे. ठीक आहे, तुम्हाला गरीब होऊन मरायचं का कसं मरायचं ते तुम्ही पहा. समजलं? सरळ सरळ याचा अर्थ काय आहे? गरीब म्हणजे सरळ सरळ आपण ज्या कंडिशन मध्ये जन्माला आलो त्याच्यात आपला दोष नाही, पण आपल्याला ती कंडिशन आपण बदलू शकतो. जर तुम्ही नाही बदलली तर हा तुमचा दोष राहील पूर्णपणे. ठीक आहे, तेव्हा तुम्ही कंडिशनला ब्लेम करू शकणार नाही. कळालं का? काय आपण जर या कंडिशन मध्ये, ती कंडिशन फक्त आणि फक्त आपणच चेंज करू शकतो, आपल्यासाठी ते कोणी करणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतील? ड्रीम सेट करावं लागेल, गोल सेट करावं लागतील, काही एम सेट करावं लागतील आणि त्याच्या मार्गाने जावं लागेल. ठीक आहे, नुसतं फक्त गोल लिहून ठेवायचं, आय वॉन्ट टू बिकम दिस, आय वॉन्ट टू बिकम IPS, आय वॉन्ट टू बिकम IAS, आय वॉन्ट टू बिकम दिस लिहून ठेवल्यानं कोणी बनत नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतील? एफर्ट्स द्यावं लागतील तुमचे स्वतःचे. ठीक आहे, झालं? लिहित आहे का? ठीक आहे, लिहा. आजपासून जॉमेट्री घेणार आपण. बोलू नका. जॉमेट्रीचं फर्स्ट चॅप्टर कोणतं आहे? सिमिलॅरिटी. ठीक आहे, सिमिलॅरिटी. बघा, फर्स्ट चॅप्टर आहे आपलं सिमिलॅरिटी. ठीक आहे, काय फर्स्ट चॅप्टर? सिमिलॅरिटी. सिमिलॅरिटी म्हणजे काय? दोन गोष्टी असतात ट्रायंगल मध्ये, एक असतं कॉन्ग्रुएंट आणि दुसरे असतं सिमिलर. कॉन्ग्रुएंट आणि सिमिलर. कॉन्ग्रुएंट मध्ये काय असतात? सगळे अँगल, सगळ्या बाजू ह्या असतात सारख्या. सिमिलर मध्ये फक्त अँगल सारखे असतात, बाजू सारख्या नसतात. बाजू असतात रेशो मध्ये. कशा असतात? रेशो मध्ये. या गोष्टी माहिती आहे तुम्हाला. हे कॉन्ग्रुएंट म्हटल्यानंतर साईड पण सारख्या येतील, अँगल पण सारखे येतील. कसं? हा ABC आहे, इज कॉन्ग्रुएंट टू PQR. ABC इज सिमिलर टू PQR. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होईल? ABC मध्ये AB इज इक्वल टू PQ, त्याच्यानंतर BC इज इक्वल टू QR आणि AC इज इक्वल टू PR. ठीक आहे, आता एवढं डीप मध्ये जात नाही मी. AB PQ BC QR असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पण आता अँगल तर सारखे म्हणून अँगल येत नाही. सिमिलर मध्ये असतो रेशो. काय असतो? रेशो. AB अपॉन PQ इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू AC अपॉन PR. एवढं लक्षात ठेवायचं की कॉन्ग्रुएंट मध्ये अँगलही सारखे असते, सिमिलर आणि कॉन्ग्रुएंट मध्ये अँगल दोन्ही ठिकाणी सारखे असते, पण इकडे काय सारखे असते? फक्त साईड. इकडे साईडचा बनतो रेशो. कोणत्या सिम्बॉलसाठी? सिमिलर. सिमिलॅरिटी. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुमचं आहे बघा, नावच आलं आपलं, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. दोन ट्रायंगल आहे समजा, सपोज दोन ट्रायंगल आहे. आता इथेच सांगतो तुम्हाला, हे दोन ट्रायंगल आहे आपले, ABC आणि PQR. आता याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. पहिली असते बेस. काय? बेस. बेस म्हणजे सरळ सरळ असं समजायचं तुम्ही, ज्याच्यावरती हे परपेंडिक्युलर साईन आहे. काय? ज्याच्यावरती हे परपेंडिक्युलर साईन आहे तो काय झाला? तुमचा बेस. काय झाला? बेस. परपेंडिक्युलर साईन वाला बेस. या चॅप्टर पुरतं मर्यादित ठेवा ते तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, नाही तर कधी कधी मग हा पण बेसच आहे, हा पण काय? बेसच आहे. ठीक आहे, पण ही एक्सरसाइज सोडवण्यासाठी, प्रॅक्टिस सेट सोडवण्यासाठी फक्त एवढं लक्षात ठेवा, ज्याच्यावरती परपेंडिक्युलर आहे तो काय काय घेणे आपल्याला? बेस. आणि जो परपेंडिक्युलर असतो ती काय असते? हाईट. ही काय तुमची हाईट. बस याच्यावरच तुमचा फर्स्ट एक प्रॅक्टिस सेट या. आता याला सॉल्व करण्यासाठी आपण एक समजा, आपल्याला ज्याचा 90 डिग्री अँगल असतो त्याचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला ट्रायंगलचा. काय असतो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे ट्रायंगलसाठी ज्याला हाईट असते. मग आता फर्स्ट ट्रायंगल जर घेतला त्याच्यामध्ये बेस कोणता आहे? BC. कोणता आहे? BC. हाईट कोणती आहे? AD. सेकंड ट्रायंगल कोणता आहे? PQR. PQR मध्ये बेस कोणता आहे? QR. हाईट कोणती आहे? PS. 1/2 1/2 कॅन्सल, म्हणजे काय उरलं? फक्त BC इंटू AD QR इंटू PS. हा ट्रायंगल कोणता होता?
एबीसी. हा ट्रायंगल कोणता होता? पीक्यूआर. एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. म्हणजे काय, जर दोन ट्रायंगलचा रेशिओ घेतला, काय, जर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ घेतला तर तो रेशिओ कोणता असतो त्यांचा? फक्त बेस आणि हाईटचा प्रोडक्ट. काय असतो? बेस आणि हाईटचा प्रोडक्ट. बघा, बेस आणि हाईट, बेस आणि हाईट, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे दोन ट्रायंगलचा जर रेशिओ घेणार आपण तर तो काय बनेल? फक्त त्याच्या समोर काय राहील? पहिल्या ट्रायंगलचे बेस गुणिला हाईट आपण मध्ये दुसऱ्या ट्रायंगलचे बेस गुणिला हाईट. समजलं? समजलं काय? एकदम सिंपल आहे. जास्त असं लोड नाही घ्यायचा माइंडवरती. गोष्टी एकदम सिंपल ठेवा. काय, दोन ट्रायंगलचा रेशिओ दिलेला आहे एरियाचा, तर समोर काय राहील? बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. ठीक आहे. आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट घेऊ आपण. हे बाकीचे एक्झाम्पल नंतर सांगेल तुम्हाला. आता काही गोष्टी आहे, ह्या गोष्टी आता समजा इफ द हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. आता लक्ष द्या, हे कसं आहे, हे झालं तुमचं, आपण म्हणतो याला समजा हे थिअरॉटिकल झालं. प्रॅक्टिकल विचार करा. हाईट इक्वल असल्यावर हाईट हाईट काय होणार रे? दोन्ही ट्रायंगलची हाईट काय? इक्वल. हाईट झाल्या कॅन्सल. म्हणजे उरलं काय? बेस 1 अपॉन बेस 2. बघा, b1 अपॉन b2 म्हणजे काय? b1 म्हणजे बेस साठी म्हटलेलं आहे, b1 अपॉन b2. आता जर बेस इक्वल आहे, तर बेस बेस कॅन्सल. काय उरलं? फक्त हाईट, h1 अपॉन h2. ठीक आहे. हे बाकीचं सोडून द्या. काय उरलं? हाईट. म्हणजे जर बेस सारखे असेल तर काय उरते? फक्त हाईट. आणि हाईट सारखे असेल तर काय उरते? बेस. ठीक आहे. आता हे तुम्ही सांगू शकता, याला फिल करू शकता तुम्ही. मी सांगणार नाही, सांगणारच नाही. हा, तुम्हीच करायचं ते घरी. आता बघा, एबीसी बघा, पूर्ण एबीसी बघा. एबीसी कोणता आहे? बेस कोणता आहे? बीसी. मग बीसी इथे येईल. काय येईल? बीसी. हाईट कोणती आहे? ए आर. समजून घ्या, इमॅजिन करा. बेस आहे बीसी, हाईट आहे ए आर. आता एपीक्यू ट्रायंगल बदलला. आता एपीक्यू मध्ये आहे ए पी क्यू. बेस कोणता आहे? पीक्यू. हाईट कोणती? तीच यार. मग ए आर कॅन्सल. काय उरलं? फक्त आपल्याकडे बीसी अपॉन पीक्यू. काय उरलं? बीसी अपॉन पीक्यू. यल एम एन. बघा, यल एम एन कुठे आहे? यल एम एम एन काय? बेस. आता दुसऱ्या ट्रायंगल डी एम एन. बघा, डी एम एन. बेस काय? एम एन. म्हणजे एम एन कॅन्सल होईल. उरेल फक्त याची हाईट उरेल एल पी, याची हाईट उरेल डी क्यू. समजलं? अजून क्वेश्चन घेणं बाकी आहे. प्रॅक्टिस सेट आपण घेतला की हे क्वेश्चन तुम्ही असे सोडवता. समजलं? हे तिसरं. आता हे कसं सॉल्व्ह करायचं हे सांगेल तुम्हाला. हे कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. मीडियन आहे त्याच्यात. याच्यात एक बेस घ्यावा लागतो आपल्याला, पकडावं लागते हाईट. हाईट घ्यावं लागते त्याच्यामध्ये. ठीक आहे. सांगतो तुम्हाला नंतर. याच्यात म्हणजे सरळ सरळ काय, बेसही सारखा आहे तुमचा, हाईटही सारखी येते, त्याच्यामुळे तुमचा याचा आन्सर येते 1. आता तुम्ही टाका प्रॅक्टिस सेट 1.1. ठीक आहे. लक्ष द्या, नंतर लिहा. फर्स्ट क्वेश्चन, बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट ऑफ ट्रायंगल इज 5. लिहा मग इथं बघा, फॉर फर्स्ट ट्रायंगल, लेट फॉर डायरेक्ट नाव टाकू शकता. लेट फॉर ट्रायंगल एबीसी. एक एक ट्रायंगल घेऊ. बघा इकडे लक्ष द्या. लेट फॉर ट्रायंगल एबीसी, बेस घेऊ 9. बेस बीसी इज इक्वल टू 9. ठीक आहे. बेस किती घेतला आपण? 9. बेस बीसी इज इक्वल टू 9. हाईट इज इक्वल टू, हाईट कोणती घेऊन टाकायची? एबी इज इक्वल टू 5. आता तसंच सेम दुसऱ्या ट्रायंगलसाठी घ्या. नाव दिलेले का ट्रायंगलचे? नाही, आपण घेऊ शकतो. फॉर ट्रायंगल पी क्यू आर. पी क्यू आर साठी बेस किती येईल? मग बेस कोणता एक घेऊन घ्या, क्यू आर बेस घ्या. किती येईल? बघा, नाव चेंज झाले तर काही प्रॉब्लेम नाही, फक्त बेस इंटू हाईट लक्षात ठेवा. क्यू आर किती आहे? 10. हाईट आहे का ती? बेस आहे ना, बेस. हाईट किती येईल? हाईट येईल तुमची, हाईट कोणती घेऊन घ्या? पीक्यू इज इक्वल टू 6. आता फाइंड करायचं रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. इथे टाकायचं फक्त रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल.
रेशिओज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. काय सिंपल आहे, फक्त जॉमेट्रीमध्ये एक गोष्ट असते, जॉमेट्रीमध्ये तुम्हाला जास्त लिहावं लागतं, गोष्टी एकदम सिंपल असतात. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. पहिल्या ट्रायंगलचा एरिया घ्या, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, बडबड नको करू, लक्ष दे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. एबीसी बेस कोणता आहे, बीसी इंटू एबी. बेस आहे बीसी, हाईट आहे एबी. इकडे बेस काय आहे क्यू आर, हाईट काय आहे पी क्यू. खूप सिंपल असतं जॉमेट्री, फक्त हे असं लिहावं लागतं आपल्याला जॉमेट्रीमध्ये. 9 गुणिला 5, 9 गुणिला 5 खाली किती येईल, 10 गुणिला 6, 5 1 5, 5 दुनी 10. ठीक आहे, समजलं, भाग काटायचे, कळालं का. दोन पद्धतीने सांगतो तुम्हाला, जसं समजेल तसं. 3 दुनी 6, 3 त्रिक 9. भाग एकाच संख्येने देत असतो आपण. वरती किती उरले, फक्त 3, खाली उरले 4. किंवा दुसरं डायरेक्ट करू शकता, 9 गुणिला 5 45, 10 गुणिला 6 10 गुणिला 6 60, 15 त्रिक 45, 15 चौक 60. ठीक आहे, तुम्हाला जे सोपं वाटेल ते लिहा. कळालं, घ्या लिहू. अजून किती सिंपल क्वेश्चन पाहिजे तुम्हाला, सोपे का. तेवढं लिहून घ्यायचं अगोदर. हेअर काय काय, पीएस सेगमेंट पीएस इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू. त्याच्यानंतर सेगमेंट क्यू टी इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर. ठीक आहे, आता काय काय दिलेले परत, आर क्यू इज इक्वल टू दिलेले तुम्हाला 6, पी एस इज इक्वल टू दिलेले 6 आहे का, पी आर दिलेले 12. तुम्हाला विचारलं फाइंड क्यूटी, काय फाइंड करायचं, क्यूटी फाइंड करायची. आता क्यूटी फाइंड करण्यासाठी आता पी क्यू, आता बघा 2 ट्रायंगल घेणे तुम्हाला, तर मग 2 ट्रायंगल निवडायचे कसे. आर क्यू बघा, आर क्यू कुठे, हा आर क्यू, आणि एक आहे तुम्हाला त्याच्यामध्ये क्यूटी. त्याच्यानंतर पीएस कुठे, हा पीएस, म्हणजे 2 हे 2 हाईट सापडले आपल्याला, कोणते क्यूटी आणि पीएस. एक बेस सापडला आर क्यू आणि दुसरा बेस पी आर. पी आर म्हणजे 2 ट्रायंगल घ्यावे लागतील, कोणते कोणते, एक पी क्यू आर आणि दुसरा पण तोच घ्यावा लागेल, पी क्यू एस घ्या, काही प्रॉब्लेम नाही. बघा इन ट्रायंगल नाउ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल. आता बघा तुम्ही, आता जर समजा आर एस पी घेतला, काय घेतला, आर एस पी, तर आर एस पी मध्ये आपल्याला बेस काही दिलेला आहे का, आर एस वगैरे नाही. मग हा एकच ट्रायंगल वापरायचा, कसा बघून घ्या. पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा बेस कोणता आहे, पी आर झाला, एक आर क्यू झाला, पी एस. हा, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आरच घ्या, दोन्ही सारखेचे. आता दोन्ही सारखे आले, आता बघा एकासाठी बेस वेगळा आहे, एकासाठी एक बेस वेगळा आहे. आता पी क्यू आर याच्यासाठी बेस काय आहे, पी आर, काय आहे, एक बेस घ्यायचा पी आर, एक बेस घ्यायचा आर क्यू. आता पहिले आपण घेऊ आर क्यू, घेऊ काय घेऊ, आर क्यू. हा बेस घेतला, लक्ष द्या, पी क्यू आर मध्ये हा बेस कोणता आहे, आर क्यू. ठीक आहे, आणि याची हाईट कोणती आहे, या बेसची हाईट कोणती आहे, पी एस. आता दुसरा बेस घेतला आपण पी आर, कोणता घेतला, पी आर. एखादा क्वेश्चन वेगळा असला ना, तर त्याला त्याचा अभ्यास जास्त करायचा. याच्यात हाईट कोणती आहे, क्यूटी. ठीक आहे, याची व्हॅल्यू टाका, याची व्हॅल्यू टाका. आर क्यू किती आहे, 6, पी एस किती आहे, 6, पी आर किती आहे, 12, आणि क्यूटी किती आहे माहित नाही, फाइंड करायचं.
दोन ट्रायंगलचा रेशो कसा असेल रे? सारखा म्हणजे किती येईल? 1. किती येईल? 1. समजतं ना? दोन ट्रायंगलचा रेशो कसा असतो? दोन सारख्या गोष्टीचा रेशो किती असतो? x/x 1, 2/2 सांगा ना, 2/2 1. तसं हे दोन्ही ट्रायंगल सारखे, यांचा रेशो किती राहील? 1. आता क्यूटी फाइंड करायचं आपल्याला. काय फाइंड करायचं? क्यूटीला इकडे घेऊन या फक्त. क्यूटी इंटू 1 क्यूटी 6 गुणिले 6 36/12 कितीचा भाग देईल? 3चा. क्यूटी किती आले तुमची? 3. ठीक आहे. 4 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला प्रूव्ह नाही सॉरी, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. 4 नंबरचा क्वेश्चन बघा. तुम्हाला आता इथं काहीच दिलेलं नाही. कोणती साईड दिलेली का? आहे का दिलेली? नाही. आता तुम्हाला त्याच्याहून मग आता एरिया फाइंड करणे. आता याच्याहून एरिया फाइंड करणे याचा अर्थ समजून जायचं तुम्ही काही ना काही साईडच्या फॉर्म मध्ये येईल किंवा कशाच्या फॉर्म मध्ये? 1च्या फॉर्म मध्ये. आता बघा कसं, दोन लाईन पॅरलल दिलेली. आता तुम्हाला दोन लाईन पॅरलल आहे तर तुम्हाला पॅरलल लाईन बद्दल एक गोष्ट माहिती पाहिजे. पॅरलल लाईन मध्ये हाईट नेहमी सारखीच राहील. काय राहील? सारखी. कुठेही मोजा तुम्ही, पॅरलल लाईनची हाईट कशी राहील? सारखी. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट क्लिक झाली पाहिजे, इथं हाईट काय आहे? सेम. आता बघा हिअर कोणती कोणती लाईन पॅरलल दिलेली? लाईन एडी इज पॅरलल टू लाईन बीसी. ठीक आहे. आणि हाईट कोणती दिलेली आहे? एपी इज परपेंडिक्युलर टू बीसी. एपी इज परपेंडिक्युलर बीसी. आता बघा दोन ट्रायंगल आहे. नाऊ height is same for ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल BCD. हाईट का सेम आहे? दोन पॅरलल लाईन. बघा हा बोर्ड आहे. काय? हा बोर्ड आता दोन पॅरलल लाईन आहे. तुम्ही इथून उंची मोजा, सारखीच राहील. इथली उंची मोजा, काय राहील? सारखीच. कुठली उंची मोजा, काय राहील? सारखीच. म्हणजे हाईट कशी राहणार? सारखी. म्हणजे यांची हाईट काय झाली? सारखी. आता यांचा जर रेशो घेतला नाव रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल हे नेहमी लिहायचं. टू ट्रायंगल, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल काय बनेल? कोणते कोणते ट्रायंगल आहे? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन मध्ये एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. हाईट सारखं आहे ना? हाईट घ्यायची गरज नाही. हाईट काय आहे? सेम. फक्त बेस घ्या. मग आता एबीसीचा बेस बीसी, बीसीडीचा बेस बीसी. हाईटही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. याची हाईट काय आहे? एपी. आणि याची पण हाईट काय येणार? मग एपीच येणार. ठीक आहे. म्हणजे याचा रेशो काय आला तुमचा? सरळ सरळ देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी इज इक्वल टू 1/1. देअरफॉर यांचा रेशो काय येईल? एरिया ऑफ ट्रायंगल या फॉर्म मध्ये लिहायचं फक्त आपल्याला. या एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी यांचा रेशो काय आला? 1:1. ठीक आहे. 1 असली व्हॅल्यू म्हणजे रेशो काय असतो? 1:1. हे आणि हे एकच आहे, फक्त या फॉर्म मध्ये लिहिलं आपण त्याला. ठीक आहे. लक्षात राहू द्या, हे सेंटेन्स महत्वाचं. हाईट इज सेम इथे लिहू शकता. कुठून? याला 1 नंबर द्या. फ्रॉम 1. लाईन पॅरलल असल्यामुळे हाईट सारखी राहणार. हा बघून घ्या. हे काही आता मी सॉल्व्ह करून देणार नाही तुम्हाला. ठीक आहे. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. फक्त डायरेक्ट सांगतो. बघा फक्त चेक करायचं. पीक्यूबी बघा. पीक्यूबी कुठे आहे? पीक्यूबी. बेस कोणता आहे? हाईट कोणती आहे? पीक्यू. पीबीसी बघा. पीबीसी बेस कोणता आहे? बीसी. हाईट कोणती? पीक्यू. पीक्यू कॅन्सल. फायनल आन्सर येईल फक्त तुमचं बीक्यू अपॉन बीसी. असं येतं ते. सॉल्व्ह करता तसं येऊन जाईल. पीबीसी बघा. पीबीसी बेस कोणता आहे? बीसी. हाईट आहे पीक्यू. म्हणजे काय येईल ते समजून घ्या तुम्ही. एबीसी मध्ये बेस कोणता आहे? बीसी. हाईट कोणती आहे? एडी. म्हणजे बीसी बेस इथं कॅन्सल होईल. उरेल फक्त पीक्यू अपॉन एडी. आता एबीसी बघा. ए बी सी
एबीसी मध्ये बेस आहे बीसी, हाईट आहे एडी. आता एडीसी बघा, एडीसी, एडीसी याच्यामध्ये बेस कोणता आहे डीसी, हाईट आहे एडी, म्हणजे इथं हाईट हाईट कॅन्सल होईल, उरेल फक्त बीसी अपॉन डीसी. एडीसी परत एडीसी आलं, एडीसी बेस एडीसी, हाईट आहे एडी. पीक्यूसी, पीक्यूसी काय आहे क्यूसी आणि पीक्यू, म्हणजे इथं काही कट होणार नाही, इथं ऍज इट इज तो रेशो राहील. ठीक आहे. होमवर्क मग हे बघा, पहिलं होमवर्क, शेवटचं होमवर्क आहे 5वं. हे 2 होमवर्क पेज नंबर 3 वरचे. ठीक आहे. हा बघा, इकडे लक्ष द्या, या 2 ट्रायंगलची हाईट सारखी आहे. एक मिनिट थांबा. या 2 ट्रायंगलची हाईट काय आहे सारखी. याचा बेस काय आहे एएमसी चा बेस काय आहे, एएमसी चा बेस काय आहे एएम, बीएमसी चा बेस काय आहे बीएम. लक्ष द्या बरोबर हा, एएम अपॉन बीएम. तुम्हाला सांगूनच देतोय, हाईट सारखी असल्यामुळे डायरेक्ट घेणार आपण. एएमसी चा बेस कोणता आहे तुमचा एएम, बीएमसी चा बेस कोणता आहे तुमचा बीएम. पण इथं एएम ही एएम च्या बरोबर आहे तुमची, का मीडियन, काय आहे मीडियन, म्हणजे या दोन्ही बाजू काय सारख्या, तुमचा रेशो येईल 1, काय येईल 1. ठीक आहे. सिंपल, काही नाही, डायग्राम वरूनच सॉल्व्ह करत असतात गोष्टी या. एएम अपॉन बीएम हे झालं तुमचं, हाईट सारखी असल्यामुळे. आता याच्यात हाईट कुठेही घ्या, कारण सी पॉईंट कॉमन आहे, सी पॉईंट असल्यामुळे हाईट काय येईल त्यांची सारखीच येईल. त्याच्यामुळे उरलं फक्त बेस, याचा बेस एएम, याचा बेस बीएम. पण एएम आणि बीएम सारखे आहे, कारण एम काय त्यांचा मिड पॉईंट आहे, काय आहे मिड पॉईंट, त्याच्यामुळे रेशो किती आला 1. हे 3 एक्झाम्पल. त्याच्यानंतर हे पहिलं सोडवता येईल. ठीक आहे, झालेलं आहे आपलं. फक्त 2 ट्रायंगल बघायचे कोणते, एबीसी डीबीसी. त्याच्यानंतर हे दुसरं पण सारखंच आहे, सॉल्व्ह करू शकता याला. ठीक आहे. हे नाही लिहिलं तरी चालतं, हाईट्स आर इक्वल वगैरे, तुम्ही डायरेक्ट बीडी इंटू हाईट घेऊ शकता. बघा लक्ष द्या, समजून घ्या गोष्टी. एबीडी, एबीडी आला का बर, एबीडी, बीडी काय हाईट एपी. एबीसी बघा, एबीसी बेस कोणता आहे बीसी, हाईट काय एपी, एपी एपी कॅन्सल, काय उरलं फक्त बीडी अपॉन बीसी. आणि बीडी बीसी ची व्हॅल्यू दिलेली असेल, हे बीडी दिलेली, तुम्हाला बीडी काढावं लागेल. बीसी 15, पूर्ण 15 आहे, डीसी 6 आहे, पूर्ण 15, ही 6, आता उरलेली किती राहील 9. ठीक आहे. सेम एबीडी एडीसी बघा, आता एडीसी सेम, एडीसी मध्ये हाईट कोणती एपीची, कोणती हाईट एपी. ठीक आहे. 2 क्वेश्चन, हा तिसरा राहू द्या आणि हा चौथा एक सॉल्व्ह करा. चौथा आणि 5वा क्वेश्चन सारखाच. एरिया ऑफ ट्रायंगल एबीडी सॉल्व्ह करा, मी चेक करील, जरा मन लावून सॉल्व्ह करा. तुमचं आता कसं ताजं ताजं म्हणतो ना आपण, अभ्यास जास्त होत असतो. एबीडी या ट्रायंगलला असं पुस्तक असं करा, समजत नसेल तर पेपर करू शकतो ना असा, पुस्तक असं करायचं. एबीडी याच्यात हाईट कोणती एबीडी मध्ये, एबीडी बघा, एबीडी हाईट कोणती आहे बीपी, बेस कोणता आहे एडी. एबीसी मध्ये बघा, एबीसी बेस कोणता आहे एसी, हाईट कोणती एपी, म्हणजे परत एपी एपी कॅन्सल. असं सगळं सॉल्व्ह करू शकता. किती क्वेश्चन झाले, 3 आणि 2 5 आणि 1 6. किती क्वेश्चन टोटल 6. सगळे सोपे म्हणून दिले तुम्हाला. ठीक आहे. उद्या चेक करेल सर्वांचे.